नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डेली बीट्स बाय संजूमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांना प्रिय असलेलं लाल जास्वंदाचं फूल आपण बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर हे फूल बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पाईप क्लीनर, लाल किंवा मरून कलरचा आपण घेऊ शकता। त्यामध्ये येलो कलरचा पोलन मी यूज केलेला आहे। त्यानंतर फ्लोअर टेप आणि नंतर जे लागणार आहे ते पाकळ्या चिटकवण्यासाठी ग्लू गन आणि त्याच्या स्टिक्स। तर साधारण एका पाकळीसाठी आपल्याला 2 पाईप क्लीनर लागतील। तर एक पाईप क्लीनर आपल्याला मधोमध त्याचे कट करून घेऊन त्याचे 2 भाग करून घ्यायचे आणि दुसरा पाईप क्लीनरचे 3 भाग। अगदी सोप्या पद्धतीने हे फूल कसं बनवता येईल ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पाकळी बनवण्यासाठी जे समान भाग 2 केलेले आहेत आपण पाईप क्लीनरचे, तर तो अगोदर फोल्ड करून घ्यायचा आणि त्यामध्ये जे छोटे छोटे 3 भाग केलेले आहेत ते असे फोल्ड करून तिन्ही त्या एका सिंगल पाकळीला लावून घ्यायचे। सेम व्हिडिओमध्ये जसं दिसते त्याप्रमाणे ते पाकळी सेट करून घ्यायची। सेम याचप्रमाणे आपल्याला 5 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण जे पोलन घेतलेला आहे तो एक सिंगल पोलन घेऊन त्याला मरून कलरच्या स्टिकनी पूर्ण गोल करून घेतलेला आहे। यानंतर ग्लू गनच्या सहाय्याने आपल्याला या सगळ्या पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत। तर सर्वात पहिले आपण एक पाकळी घेऊन त्याला हे पोलन लावून घेऊ। त्यानंतर स्टिक लावून या 4 पाकळ्या जोडून घेऊया। तर अशा पद्धतीने पूर्ण आपण ग्लू न दिसू देता व्यवस्थित चिटकवून घ्यायचे। आपलं सुंदर असं फूल तयार होईल। तर साधारण आपल्याला एका पाकळीसाठी 2 पाईप क्लीनर लागणार आहेत। तर नॉर्मली एका फुलासाठी आपल्याला साधारण 10 ते 11 पाईप क्लीनर बास होतील। तर अगदी व्यवस्थित हे आपल्याला ग्लू गनच्या सहाय्याने पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून पाकळ्या सुटणार नाहीत। आणि सुंदर असं जास्वंदाचं फूल आपलं तयार झालेलं आहे। तर मागच्या बाजूनी हे कव्हर करण्यासाठी आपण फ्लोरल टेपचा यूज करणार आहोत। इथे तुम्ही पाईप क्लीनर यूज करून पण गोल गोल करून ते कव्हर करू शकता, किंवा आपण पानाच्या सहाय्याने हिरव्या कलरचा पाईप क्लीनर यूज करून पाने बनवून पण ते कव्हर करू शकता। तर मी अशाच पद्धतीने लाल आणि मरून कलर असे 2 कलरचे फुलं बनवलेले आहेत। अगदी सुंदर हे फुलं दिसतात। गणपतीच्या सजावटीसाठी तुम्ही यूज करू शकता। ही फुले आणि मोती वापरून आपण गणपती बाप्पा आणि गौरीसाठी हार पण बनवू शकतो। तर याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटद्वारे नक्की कळवा। पुढे भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।